ते 2 मिनिट थांबूया. हा सुरू झालं, आता फाईल जोडायला लागेल, हरकत नाही. तर हे आपण चर्चा करत होतो की संस्कार कसे निर्माण होतात. जे जे आपल्या हातात आहे त्या गोष्टी टाळलेल्या बऱ्या. आता त्या का टाळायच्या ते आपण पुढे बघणार आहे की एवढीच हातगाईवर आता इमर्जन्सी का आहे या गोष्टीची. थोडक्यात सांगायचे म्हणजे संस्काराची क्रिया अखंड चालू असते. आपल्या श्वासातून सुद्धा संस्कार चालूच असतात, त्यात कधीच खंड पडत नाही. परंतु जर कोणी एखादा सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरूच्या आशीर्वादाने अध्यात्माचा मार्ग धीर गंभीरपणे चालत गेला तरच या संस्कार चक्राची गती खंडित होण्याचा संभव आहे. आणि आपण सगळे आपले सद्गुरू म्हणजे मेहर बाबा, आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करत आहोत. आपण शक्यतो प्रयत्न करतोय की त्यांच्या सगळ्या आज्ञांचं पालन कसं करता येईल, हो की नाही. म्हणून आणि सद्गुरूच्या आज्ञेने जर एखादं कार्य केलं तर त्याचे संस्कार अजिबात निर्माण होत नाही. सपोज एखादा सद्गुरू आहे आणि त्या सद्गुरूने एखाद्याला सांगितलं की तू याचा खून कर आणि अक्षरशः त्यांनी त्या माणसाला मारलं जरी तरी त्याच्यावर ते संस्कार येत नाही. जेव्हा तो सद्गुरूच्या आज्ञेने काही कार्य करतो त्यावेळेला ते संस्कार त्याच्यावर येत नाही. लिव्हिंग सद्गुरू. निद्रावस्थेत संस्कारांची अननुभूती म्हणजे झोपेमध्ये संस्कारांचं बद्दल काय आहे झालेलं ते बघूया. स्थूल सूक्ष्म अथवा कारण देहाच्या, देशपांडे भाऊ असतील तर त्यांनी चार्ट मध्ये टाकत जावं अननुभूती वगैरे शब्द लगेच. स्थूल सूक्ष्म अथवा कारण देहाच्या अहंकारी मनातील संस्कार मोठ्या प्रमाणावर सारख्याच स्वरूपाचे असतात. की 3 देह जे आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि मनोदेह. जे मन आहे ते अहंकाराचं मन आहे, सेपरेटनेस आहे, इगो, खोटा मी, त्याच्यावरती सारख्याच प्रमाणाचे संस्कार असतात. परंतु आध्यात्मिक अवस्थेनुरूप त्या संस्कारांचे रंग विविध असतात. आपण हे क्रिएशन अँड कॉजेस मध्ये वाचलेलं आहे की जसा संस्कार तसे त्यांचे रंग वेगवेगळे असतात. संस्कारांचे मनावरील संस्कार नित्य जागृत आणि क्रियाशील असतात. जे संस्कार असतात मनामध्ये ते जागृत असतात, क्रियाशील असतात. आता याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाचं आपण इथे बघूया, पुढे दिलेलं नाही म्हणून रंग त्यांनी सांगितले तर बाबांनी सांगितलेलं आहे. जेव्हा एखादा विचार केवळ मनात विचार म्हणूनच राहतो तेव्हा त्याचा संस्कार कमी असतात आणि अंधुक असतात, फिक्के असतात. पण मनातला विचार कृतीत आला की तो संस्कार गडद रंगाचा होतो आणि नष्ट करण्यास अवघड होतो. जे संस्कार बोलण्याद्वारे होतात ते मनातल्या संस्कारापेक्षा थोडे अधिक गडद असतात. बोलून केलेले संस्कार वाढले, पण कृतीतले संस्कार सगळ्यात गडद असतात, गडद रंगाचे असतात. जर संस्कार चांगल्या पद्धतीचा संस्कार असेल, आता मी हे बोलते म्हणजे संस्कार निर्माण होतातच, पण हे कार्य काय आहे, आध्यात्मिक कार्य आहे. इतरांना ह्याचा फायदा व्हावा, बाबांचे शब्द सगळ्यांच्या कानावर जावे, बाबांची आज्ञा आहे म्हणून कुठल्याही निरलस भावनेने केलेला आहे. मग अशा संस्कारांचा रंग हलका निळा असतो आणि बाबांनी सांगितलं की तो ईश्वराच्या जवळचा रंग निळा आहे. जर कामुक वासना, क्रोध, अशा पद्धतीचे भांडण, तंटा, अशा पद्धतीचे क्रिया किंवा शब्द किंवा कृती असेल तर ते संस्कार अधिक गडद रंगाचे असतात, लाल रंगाचे असतात, जे नष्ट करण्यास फार कठीण असतात. असे प्रत्येक वेगवेगळे संस्कारांचे तो चार्ट पण आपण बघितलेला आहे, त्याचे विविध रंगांच्या छटा पण आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये वाचलेल्या आहेत. बाबांनी हेही सांगितलं की आपले जे संस्कार आहेत त्यातले बरेचसे संस्कार मृतवत असतात, ते तळाशी कुठेतरी निश्चित पडून असतात, ते अजून पक्व नसतात की ह्या जन्मामध्ये वापरायला, त्याचा अनुभव करायला, खर्च करायला. काही संस्कार क्रियाशील असतात, जे क्रियाशील होतात तेच या जन्मामध्ये आपण म्हणतो जो तो आपल्या संस्काराचं गाठोडं पाठीवर घेऊन आलाय. म्हणजे काय की या जन्मात जेवढे संस्कार परिपक्व झाले, जे खर्च करायचे ते संपले की मृत्यू होतो. आता जे अर्धसूक्ष्म संस्कार असतात की जे मृतवत पण नाहीत, मेलेले पण नाहीत, जागले पण नाही आणि जागृत पण नाहीत, असे अर्धसूक्ष्म संस्कार जे आहे ते आपण
झोपेमध्ये खर्च करतो. झोपेत म्हणजे झोपेत नव्हे, गाढ झोपेत नव्हे, पण स्वप्नावस्थेमध्ये. तर बरेचसे जे अर्धसूक्ष्म संस्कार आहेत ते स्वप्नांमध्ये खर्च केले जातात. म्हणजे ते पुढे अनुभवण्यासाठी शिल्लक राहत नाही. सॉरी, पण स्वप्नामध्ये फक्त खर्च होतात, संस्कार निर्माण होत नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. स्वप्नामध्ये भले तुम्ही कोणाचा खून केला, काही खाल्लं पिलं, जे काही तुम्ही स्वप्नामध्ये कराल तर ते फक्त तुम्ही तुमच्या मनातल्या त्या सुप्त इच्छा तिथे संपवत असता, खर्च करत असता. नवीन संस्कार स्वप्नामध्ये निर्माण अजिबात होत नाही. का? कारण तिथे तुम्ही स्थूल देहाचा उपयोग करत नाही, कुठल्याही स्थूल साधनांचा उपयोग करत नाही त्या इच्छापूर्तीसाठी. तर ते सूक्ष्म देहामार्फत त्या संस्कारांचा उपयोग केला जात असतो, खर्च केले जात असतात, म्हणून फक्त स्वप्नामध्ये ते खर्च होतात. पुढे जाऊया. दररोज झोप घेऊनही आणि स्वप्नानुभव प्राप्त होत असतानाही मनावरील संस्कार पुसट होत नाही. आपण दररोज झोपतो, स्वप्नही होतात, तरी स्वप्नात अनुभव करूनही आपले संस्कार काही खर्च होत नाही. जागृतावस्थेत ते वर उचंबळून येतात. जागे झाले की किंबहुना ते संस्कारच असतात की जे परिपक्व झाले असतात, ते आपल्याला पुश करतात, उठ आता झोपेतून, आम्हाला खर्च कर, आम्हाला वापर. मग ते ज्या परिस्थितीत आपल्याला वाटतं की अरे असं नाही करायचं ना आपण करतो, हा जो संस्कारांचा परिपाक असतो, त्यांचा पुश असतो, त्यांचा फोर्स असतो, आणि त्या फोर्समुळे आपण त्या परिस्थितीत तसे वागत असतो. आणि म्हणूनच डिस्कोर्सेस मध्ये बाबांनी सांगितलं की विरोधी कर्म करायचे, जाणून बुजून विचारपूर्वक. जे विरोधी कार्य आणि करतो ते म्हणजे विरुद्ध संस्कार निर्माण करणारे असतात. की बाबा जे सांगायचे मंडळींना, जे तुम्हाला करावंसं वाटतं ते करू नका, आणि जे करावंसं नाही वाटत ते करा. लाईक आता 10-11 वाजता मला प्रचंड झोप येते, म्हणजे माझे संस्कार मला पुश करतात की तू झोप, पण त्या झोपेचा मोह न पडू देता मी जागं राहून मग ते हुमाची गझल कर, नाहीतर पुढचं रीडिंगची तयारी कर, किंवा पोस्ट करायचे पेजेस कर. हे जर मी केलं तर मी काय केलं, त्या संस्कारांना वळवलं, विरुद्ध कर्म केलं मी. माझं कर्म, माझ्या संस्कारांचा फोर्स मला काय सांगत होता, झोप तू, मजा कर. आता काम आटोपलं, सकाळची कामं आटोपले, नाश्ता झाला, झोप येते, दमलं, पण मी काय केलं, विरुद्ध कर्म केलं. त्या झोपेचा मोह न पडू देता जर मी काय वाचलं, लिहिलं, काम केलं, घर आवरलं, साफसफाई केली, म्हणजे मी विरुद्ध कर्म केलं, म्हणजे त्या संस्कारांना पुसवलं, न वापरता पुसवलं. विरुद्ध कर्म, सहेतुक बुद्धी परस्पर केलेले विरुद्ध कर्म, असं त्याला बाबांनी म्हटलेलं आहे. एक उदाहरण दिलं. हा, जागृतावस्थेत ते वर उचंबळून येतात आणि क्रियारूपाने त्याचा आविष्कार होतो. भौतिक जीवनातील स्थूल जाणीव ही सूक्ष्म देहाच्या स्वप्नावस्थेत जाते. भौतिक जीवनातील स्थूल जाणीव म्हणजे तुमचं, आमची जी जाणीव आहे ती सूक्ष्म देहाच्या स्वप्नावस्थेत जाते. म्हणजे स्वप्नात आपण काय करतो, स्थूल देहाचा वापर करत नाही. आपण घोड्यावरून रपेट मारण्याचं स्वप्न पडलं तर आपण तिथे खरा घोडा असतो का, नाही, आपण बिस्तरवरच असतो, अंथरुणातच असतो. मग ती क्रिया कोणत्या देहामार्फत होते, जो आपलं सटल बॉडी आहे, सटल माइंड आहे, सूक्ष्म देहामार्फत स्वप्नावस्थेत सगळ्या क्रिया होतात आणि संस्कार खर्च होतात. ही स्वप्न अवस्था म्हणजे अर्धवट जागृती आणि अर्धवट निद्रा, म्हणजे अर्धवट झोप आणि अर्धवट जागृती यामधली ही अवस्था असते. स्वप्न अवस्था म्हणजे अर्धी झोप अर्ध जागृत. तो पूर्ण गाढ झोपलेलाही नसतो आणि तो जागाही नसतो. स्वप्न अवस्था ही कारण देहाच्या निद्रा अवस्थेत शिरते. जो मनोदेह आहे त्याच्यामध्ये ती स्वप्न अवस्था शिरते. स्वप्न अवस्था आणि निद्रा अवस्था तात्कालिक स्वरूपाच्या असतात. स्वप्न झालं, झोप झालं, तात्कालिक आहे. कोणी अनंत काळपर्यंत झोपत नाही, त्यांचा दररोज अनुभव येत असतो. काही काल जातात सुप्त संस्कार वर येतात, जे सुप्त असतात, आहेत, लॅटंट स्थितीत आहेत, अजून ते पक्व झालेले नाहीत, वर उफाळून आलेले नाहीत. मग ते सुप्त अवस्थेत असतात, अर्धजागृत अवस्थेत आहेत, ते स्वप्नात कार्यरत होतात.
आणि व्यावहारिक जीवनात गोंधळ उत्पन्न करतात. त्या संस्कारांचे कार्य पूर्ण झाल्याशिवाय ते शांत होत नाहीत. जे काही आपले संस्कार परिपक्व झालेले आहेत ते फोर्स करतात आणि त्या पद्धतीने माणूस कार्य करतो. म्हणून बऱ्याचदा लोकांचा प्रश्न असतो, म्हणजे हे जीवन माझ्या हातात नाही का? इन अ वे नाही. मागच्या जन्मात जे काही कार्य केले त्याचे जे संस्कार आहेत त्याच्या विरुद्ध संस्कार तुम्ही ह्या जन्मात करून तुमचा जन्म घालवत असता. पण हे ठोकताळ्याने असं नसतं. काही नवीन पण संस्कार उत्पन्न होत असतात ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. अशा पद्धतीने नेणिवेचे स्थित्यंतर होते. जाणीव आणि नेणीव. जाणीव म्हणजे त्याचं कॉन्शियसनेस, नेणीव म्हणजे अनकॉन्शियस. प्रलय आता फार महत्वाचा भाग आहे, जो मागापासून मी सांगत आले आहे की याच जन्मात घाई का करायची? मोक्ष किंवा मुक्तीसाठी, म्हणजे ईश्वर साक्षात्कार किंवा मुक्ती म्हणजे लिबरेशन. मग ती सामान्य मुक्ती असो, विदेह मुक्ती असो, नजत मुक्ती असो, जे काही आहे, ईश्वर साक्षात्कार किंवा मुक्तीसाठी याच जन्मात खूप प्रामाणिकपणे खूप प्रयत्न का करायचे? आणि या जन्मामध्ये, या अवतार कालामध्ये बाबांनी इतके प्रकार तुम्हाला त्यासाठी देऊन ठेवले. प्रेमाचा मार्ग आहे, अंतसमयी माझं नाव घ्या सांगितलेलं आहे, तुम्ही प्रामाणिकपणे हे करा, मग मी तुमची सगळी जबाबदारी घेतो आहे. इतकं बाबांनी पदोपदी सांगून ठेवले. ॲश्युरन्सेस आपल्याला दिलेले आहेत आणि एव्हरीथिंग अँड नथिंगच्या प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण ते बघितलेलं आहे. आय एम सो सॉरी. क्रिएशन क्रिएशन सॉरी क्रिएशन आणि क्रिएशन अँड इट्स कॉजेस मध्ये पण बाबांनी इतकं सुंदर पद्धतीने सांगितले. प्रत्येक लेक्चरच्या शेवटी बाबांनी कुठला ना कुठला ॲश्युरन्स दिलेला आहे. विविध मार्ग बाबांनी सांगितले. ते आत्ताच का एवढी लगीन घाई, ज्याला हातघाईवर आला असं म्हणतात, का? त्याचं उत्तर आता आपण पुढे जे वाचणार आहोत त्याच्यात आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. खरं तर मी ठरवलं होतं जास्त स्पष्टीकरण द्यायचं नाही, म्हणजे भरपूर वाचून होईल, पण स्पष्टीकरण द्यायचं की नाही त्यासाठी थोडंसं हँडरेज केलं तर मला कळेल. म्हणजे ज्यांचा हँडरेज किंवा असं आहे म्हणजे स्पष्टीकरण द्या असं मी समजेल, आणि नसेल तर मग नाही देणार. प्रलय. थँक्यू. जय बाबा. प्रलय, प्रलय, महाप्रलय, त्याच्याबद्दल बाबांनी फार महत्वाचं हे सांगितलेलं. अगदी लक्ष देऊन ऐका. अखिल विश्व जर झोपी जाणार असेल तर तो प्रलयच ठरेल. पूर्ण जग जर झोपलं म्हणजे प्रलय. तर बाबांना जो प्रश्न केला होता, बाबांनी सांगितलं होतं की मी चुटकी बजा के म्हणतात ना, एका पलभर मध्ये मी संपूर्ण सृष्टीला ईश्वर साक्षात्कार देऊ शकतो एका क्षणात. पण मग असं का नाही करत देव? असं केलं तर देवाचा हा सगळा खेळ जो डोलारा उभा केलाय तो संपून जाईल, सृष्टी नष्ट होईल. सगळ्यांनाच ईश्वर साक्षात्कार जर मिळाला तर मग सृष्टीत शिल्लक काय राहणार आहे? आणि द शो मस्ट गो ऑन. आपल्याला वाटतं की झाली सृष्टी नष्ट तर झाली, नुसतं एक देव राहील तेवढा अनंत आनंदात, पण असं होत नाही. प्रलयात सर्व प्राणी मात्र कारण देहात शिरतात. अत्यंत महत्वाचं. प्रलयात सर्व प्राणी मात्र कारण देहात शिरतात. म्हणजे प्रलय झाला म्हणजे मी सुटलो आणि मला काही मोक्षमुक्तीचा त्रास नाही असं समजायची अजिबात गरज नाही. समजा उद्या प्रलय झाला, उदाहरण घेतोय, समजा उद्या प्रलय झाला, आपल्यातला प्रत्येक जण जो जिथे आहे तिथेच राहणार. आता प्रलय झाला म्हणजे आम्ही सुटलो असं समजायचं कारण नाही. उलट प्रत्येक प्राणी मात्र आहे त्या स्थितीमध्ये तो कारण देहामध्ये शिरतो, मनोदेहामध्ये तो शिरतो. त्याच्यासाठी चक्र संपत नाही. मग
बाबा काय सांगतात, प्रलयानंतर जेव्हा त्याला लहर, शेवटी ती लहरच आहे, हुक्की आहे, ती कधी येईल त्याचा भरोसा नाही. ती कैक युगांनी येईल, कैक कालचक्रांनंतर येईल, कैक युगांनंतर पुन्हा दुसरं जग निर्माण होईल, दुसरी सृष्टी निर्माण होईल. तेव्हा त्या प्रलय काळातले सगळे जीवांना परत यावं लागतं. ज्यांचा मोक्ष किंवा मुक्ती आता झालेली नाही प्रलयाच्या आधी, आणि आता प्रलय जवळ आहे. बाबांनी सांगितलं दिस इज द एंड ऑफ द सायकल. जवळ म्हणजे उद्याच असं समजायचं कारण नाही. मग त्या जीवांचं काय होतं ते पुढे दिलेलं आहे. प्रलयात सर्व प्राणी मात्र कारण देहात शिरतात. सर्व प्राणी म्हणजे याच्यात मनुष्य आणि सगळे आले जीवजंतू, आणि काही कालपर्यंत विस्मृतीच्या खोल गर्तेत शिरतात. पूर्ण विस्मृती होते. खोल गर्त म्हणजे खोल खड्डा विस्मृतीचा, म्हणजे बघा तिथे काहीच त्याला आठवणार नाही, शिल्लक राहणार नाही. आणि या जन्मात मरण पावून पुढच्या जन्मात जन्मलं तरी मागच्या जन्मातलं आपल्याला आठवत नाही, तर इथे प्रलयानंतर काय आठवणार. नंतर हे महत्वाचं, नंतर पुन्हा जगाच्या मंचावर विविध स्वरूपातून आविष्कृत होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडतात. म्हणजे आता तर ते सृष्टीच्या प्रलयामध्ये त्यांचं प्रलय होणार, संपणार ते, पण ते पूर्ण संपत नाहीत. जेव्हा केव्हा पुन्हा सृष्टी निर्माण होईल त्यावेळेला ते परत या जगाच्या मंचावर, या जगाच्या सृष्टीवर, या जगाच्या स्टेजवर वेगवेगळ्या स्वरूपातून आविष्कृत होणार. म्हणजे परत येणार ह्या सृष्टीच्या मंचावर, स्टेजवर, आणि पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडणार. आता तुम्ही म्हणाल तर काय बिघडलं, मी होतो तिथून प्रगती करेल. नाही, आता गेल्या जन्मातल्या आपले इच्छा आणि संस्कार हे वेगळे आहे, आणि ते लगेचच 10-20 वर्ष, 30-40 वर्षांनी पुन्हा अनुभवणं हा वेगळा प्रकार आहे. सपोज आपण उदाहरण घेऊ की एखाद्या जीवात्म्याची इच्छा होती सिनेमा बघायची, अमेरिकेला जायची, टीव्ही बघायची, टीव्ही खरे असं आपण करू, एखाद्या जीवात्म्याची इच्छा होती टीव्ही खरेदी करायची, आणि त्याने आता तो खरेदी करू शकला नाही. आता प्रलय झाला. प्रलय झाल्यानंतर काही युग जातील की पुन्हा सृष्टी निर्माण होईल. जेव्हा सृष्टी निर्माण होईल त्या वेळेला तो काळ वेगळा असेल, ते जग वेगळं असेल, ती पुन्हा अबकड पहिल्यापासून सुरुवात असेल, तर टीव्ही नसेल, पण टीव्हीचा शोधही लागलेला नसेल पुन्हा सृष्टी निर्माण होईल तर मग त्याची ती इच्छा बदलणार, तशीच राहणार, आणि त्याला पुन्हा टीव्हीचं युग येईपर्यंत वाट बघावी लागणार. किती हे भयंकर आहे, केवढा मोठा प्रवास आहे, कल्पना करूनच घाबरायला होतं. कारण परिस्थिती भिन्न असणार, आणि त्या भिन्न परिस्थितीमुळे त्या जीवात्म्याला पुन्हा पहिल्यापासून अबकड करावं लागतं. म्हणजे इतकी वर्ष जी आतापर्यंतची युगानुयुग आपण किती लांब प्रवास करून आलोय. आपण कधी माती होतो, दगड होतो, धातू होतो, कीटक होतो, वनस्पती होतो, प्राणी होतो. हा एवढा लांबचा प्रवास आपण करून आलोय. या मनुष्य देहातही आपण किती जन्म घातले माहित नाही, आणि किती जन्माचं, कुठल्या मागच्या जन्माचं तुमचं आमचं सगळ्यांचं पुण्य म्हणून आपल्याला बाबा या जन्मात मिळाले, हे नक्कीच सत्कृत्य आहे. तर जर हायेस्ट ऑफ द हाय आता मिळालाय तर त्याचा पुरेपूर आत्ताच फायदा करून घ्यायला पाहिजे. पुढे बाबा सांगतात, नंतर पुन्हा जगाच्या मंचावर म्हणजे स्टेजवर विविध स्वरूपातून, वेगवेगळ्या स्वरूपातून ते येतील, आविष्कृत होऊन, म्हणजे प्रगटीकरण त्यांचं होणार, जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडतात. म्हणजे प्रलय झाला म्हणून तिथे द एंड होत नाही. म्हणून प्रलयाच्या आधीच काय ते आपला रस्ता सुधारलेला बरा. साक्षात्कार न झालेल्याचे संस्कार जसेच्या तसेच राहतात, ते नष्ट होत नाही. ज्यांचं गॉड रिअलायझेशन झालेलं नाही, ज्यांना लिबरेशन मिळालेलं नाही,
त्यांचे सगळे जे संस्कार आहेत ते तसेच राहतात. मेहर प्रसाद आपण घेऊया प्रश्न. त्यांचे संस्कार नष्ट होत नाही, जे आहेत जेवढे आहेत तसेच राहतात. प्रलय झाला, विश्व नष्ट होईल, मग ते कुठल्याही मार्गाने असेल मेहर प्रसाद. नॅचरल डिझास्टरच्या मार्गाने प्रलय असेल, आपल्याला माहित नाही प्रलय किंवा महाप्रलय कोणत्या स्वरूपात कधी आणि कसा होईल. तो नॅचरल डिझास्टरच्या मार्गानेच होणार शेवटी फायनली. पण पूर्ण प्रलय म्हणजे संपूर्ण सृष्टी नष्ट होणं एक भाग आहे, आणि एखादा विश्वाचा भाग तुम्ही म्हणताय तसं नॅचरल डिझास्टरच्या मार्गाने बंद, आणि त्या आपत्कालीन परिस्थितीत तो भाग वेगळा आहे. कारण सपोज जसं मेहर प्रसाद म्हणतायत की नॅचरल डिझास्टर झालं, कुठे भूस्खलन झालं, कुठे पूर आला, त्यावेळेला जरी ती माणसं मेली तरी सृष्टी चालू आहे ना, हीच आजची सृष्टी चालू आहे. त्याचे एकदा ते त्याचा जो तसाच मृत्यू असेल तर त्याचं जे काही संस्कार त्याला हेल अँड हेवन, नर्क स्वर्ग नरक मध्ये संपवल्यावर तो पुन्हा ह्याच सृष्टीत जन्माला येणार. त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही, त्याचा मार्ग चालूच राहील. हो की नाही? नॅचरल डिझास्टरच्या मार्गाने जरी मृत्यू झाला तरी पुन्हा जन्मल्यावर त्याचं पुन्हा चालूच राहील. काय ही सृष्टी संपलेली नाही, संपूर्ण सृष्टी प्रलय किंवा महाप्रलय ज्याला म्हणतात. आणि ह्या अवतार काळात बाबांनी फार वेगळं काम केलेलं आहे. जसं बाबाजान म्हणतात की त्यांनी संपूर्ण चेंज करून टाकलेलं आहे, आणि ते किती काय काय चेंज केलं आपण त्याचा फक्त अंदाज लावू शकतो. की संपूर्ण सृष्टी नष्ट करण्यासाठी त्यांनी कशी स्टेजेस मध्ये, ते बाबांचं फायनल डिक्लरेशन सांगतच आहे आपल्याला. त्यामुळे ती बाबांनी एक सहूलियत दिली आता जेवढे आहेत त्यांना, असं पण एका प्रकारे म्हणता येईल की पूर्ण प्रलय होऊन हे सगळं पुन्हा चक्र करण्याऐवजी त्यांनी स्टेजेस मध्ये ते संपवायचा प्रयत्न केलेला आहे. तो अवताराच्या कार्याचा भाग आहे. आपण त्याचं फक्त अनुमान बांधू शकतो, अंदाज करू शकतो. तो करेक्ट असेल चूक असेल, वी डोंट नो. तर ते संस्कार प्रलयाच्या वेळी ज्याचे जेवढे संस्कार आहेत, ज्यांना साक्षात्कार मिळाला नाही, मुक्ती मिळाली नाही, त्यांचे संस्कार तसेच राहणार. आता अगदी अंतिम प्रलयाच्या वेळी जीवाच्या आकांताने तुम्ही बाबांचं नाव घेतलं तर तुमचं मुक्ती किंवा मोक्ष निश्चितच आहे. ते बाबांनी सांगूनच ठेवलंय, त्याच्यात कुठलीही शंका मनात नसावी. त्यांनी का एवढे मार्ग आपल्याला सांगून ठेवले? ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. या जन्मात साधलं नाही, साधेल न साधेल त्यांच्या हातात आहे, आपल्या हातात पण आहे त्याची प्रॅक्टिस करणं. आणि याच सृष्टीमध्ये पुनर्जन्म झाला तर त्यावेळेला पण आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे आणि त्याचं आपण आचरण करायला पाहिजे, की जेणेकरून जर प्रलयाच्या आधी मोक्ष मुक्ती नाही मिळाला तर त्यावेळेला जरी तुम्ही जीवाच्या आकांताने त्यांचं नाव घेतलं तर होऊनच त्यांनी सांगूनच ठेवलेलं आहे. त्यांचं वचन ते वाया कधी जाऊ देणार नाही. जगाच्या प्रलयामागेही निश्चित असा काही हेतू असतो. जगाचा प्रलयामागे काही हेतू असतो. उत्क्रांती संबंधी वैज्ञानिकांनी सांगितलेले सिद्धांत हे बौद्धिक माहितीवर आधारित असतात. वैज्ञानिकांना काही सांगू दे, ते सगळं बौद्धिक माहिती आहे. ते ईश्वरी हेतूशी जुळतातच असे नाही. जे काही वैज्ञानिक सांगतील ते ईश्वरी हेतूशी जुळेलच असं नाही, आणि ईश्वरी हेतू समजणं आपल्या सारख्यांचं कामच नाही. पुनरावर्तन फार फार महत्वाचं. पुढे आता सांगितलंय, प्रलयानंतर जीवन चक्राची दिशा बदललेली असते. संपूर्ण प्रलय किंवा महाप्रलय बघायचा, लक्षात घ्यायचा. पूर्ण जीवन चक्र, जीवनशैली संपूर्ण बदललेली असेल. जीवनातील इप्सित साध्य करण्याकरता, इप्सित म्हणजे हेतू, ध्येय, जीवनातील इप्सित साध्य करण्याकरता बदललेल्या दिशेने पूर्व संस्कारांची पुनरावृत्ती होऊ शकते. आता पूर्ण जीवनशैली बदलली, जीवन चक्राची दिशा बदलली नवीन सृष्टीमध्ये. त्यामुळे बाबा इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की जीवनाचा हेतू साध्य करण्याकरता, मग तो आध्यात्मिक असू दे, भौतिक असू दे, नवीन जी दिशा आहे त्या दिशेमुळे, त्या दिशेने पूर्व संस्कार जे आहेत, पहिले आपले संस्कार वापरून झालेले संस्कार आहेत, ते परत वापरावे लागू, ते परत संस्कार उद्भवू शकतात, त्यांची पुनरावृत्ती होऊ शकते. आधीच आपण निर्माण करून खर्चही केले आणि तरीही ते संस्कार पुन्हा निर्माण होऊन त्याची पुनरावृत्ती होऊ शकते.
कारण त्यावेळेला नवीन सृष्टी असेल, जीवनशैली नवीन असेल, सगळं बदललेलं असेल. म्हणजे त्या संस्कारांची आता आपण निर्माण केले, वापरले, खर्चले, सगळं करत एवढ्या लांबवरचा प्रवास केला आपण. जर इतक्या लांबवर प्रवास केलाय तर आपण आपल्या ध्येयाला गेलेलंच बरं ना, आपल्या मुक्कामी. जर तसं नाही गेलं आणि प्रलय जर झाला तर आपल्याला हे परत पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होणार, असं इथे स्पष्ट दिलेलं आहे. होऊ शकते असं सांगितलेलं आहे. साक्षात्कारी सद्गुरूंनी ठरवलेल्या मार्गानुसार ही जीवनचक्राच्या कल्पनांची, सिद्धांतांची, आदर्शाची, श्रद्धांची आणि व्यष्टी समष्टीच्या जीवन राहटीची सतत वृद्धी होत असते. आता जीवनशैली वेगळी आहे, जीवन प्रकार वेगळा आहे, प्रगत होत. आपण पाषाण युगाबद्दलही ऐकलंय, बघितलंय, अभ्यास केला, इतिहास हे ते काय काय किती 1000, 2000, 5000 वर्ष आधीच आपल्याला कुठून कुठून माहिती आहे. विज्ञानाने प्रगती केले. आमच्या बालपणी जे जग होतं ते आता नाही. तेव्हा आम्ही कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास केला. आता इलेक्ट्रिसिटी आली. आता किती जग बदलले. पण तेव्हा असेल ते कसं असेल माहित नाही, फार वेगळं असेल. आता जे सद्गुरू आहेत त्यांनी जो मार्ग ठरवलेला आहे, जीवनचक्र केलेलं आहे, कल्पना आहेत, सिद्धांत आहे, आदर्श आहे, त्या सगळ्याची सतत वृद्धी होत असते, वाढ होत असते. जुनी जीवन पद्धती नष्ट होऊन त्या जागी नवीन जीवन पद्धती सुरू होते. सद्गुरू हे सर्वसामान्य जनांकरताच केवळ योजना आखत असतात. सद्गुरू ज्या काही योजना आखतात त्या सगळ्या सामान्य जनांसाठीच असतात, त्यांच्या भल्यासाठीच असतात. नव्याने आविष्कृत होणाऱ्या या जीवन पद्धतीची बीजे शेकडो वर्षांकरता रुजलेली असतात. आज जे आपण जीवन भोगतोय त्याचं बीज कधी आधीच शिवाजीच्या काळात घालून ठेवलेलं होतं, असं सांगितलं जातंय. बाबांनी हे सांगितलंय आजच्या जीवनशैलीचं. आणि आता पुढे जी असणार आहे ते त्याचं बीज ऑलरेडी बाबांनी रोवून ठेवलंय. सेंट असिसीच्या गुहेत जेव्हा बाबा गेले, युजली तर बाबा आपलं कार्य काय त्यांनी केलं सांगत नाही, पण त्यावेळेला युरोपात बाबांना असताना बाबांनी ते सांगितले की सेंट असिसीच्या गुहेत जे बाबांनी कार्य केलं तर तिथे बाबा सांगतात की सगळे तिथे सद्गुरू आणि महान आत्म्यांची तिथे सभा भरली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी येणाऱ्या पुढच्या 2000 वर्षांचं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. सगळं ठरलेलं आहे, सगळं आखून ठेवलंय. हे बाबा करून गेले. पुढच्या 2000 वर्षांचं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. जे काही होणार ते त्या प्लॅनिंग प्रमाणेच होणार. तेव्हा ह्या काही सद्गुरू योजना आखत असतात ते सगळ्यांच्या हिताच्या, सर्वसामान्यांच्या साठी असतात. नव्याने आविष्कृत होणाऱ्या या जीवन पद्धतीची बीजे शेकडो वर्षांकरता रुजलेली असतात, आधीच ते केलेले असतात. म्हणजे आज जे जीवन बघतो त्याचं बीज आधीच कधीतरी रोवलेलं आहे. स्थूल शरीरोत्पत्ती संबंधीची प्रक्रिया. स्थूल शरीर उत्पत्ती निर्माण होणं त्या संबंधीची काय प्रक्रिया असते स्थूल शरीराची? स्थूल शरीर हे दुसरे तिसरे काही नसून संस्कारांचे स्थूल स्वरूप होय. हे शरीर म्हणजे काय? मागच्या जन्मात केलेल्या कर्मांच्या संस्कारांचा हा पिंड आहे. मागच्या जन्मात जे काही कर्म केले त्या कर्मांचे जे काही चांगले वाईट संस्कार होते त्या संस्कारांमुळे हे मातीचा देह मिळालेला आहे, मातीचा देह आहे. मनुष्याच्या मनावरील संस्कार प्रथम सूक्ष्म असतात, नंतर संभोगातून ते स्थूल रूपात जातात. माणसाच्या मनातल्या संस्कार आणि हा मातीचा देह कसा घडतो विज्ञान काही सांगत असेल त्याची दुसरी बाजू बाबांनी इथे प्रगट केलेली आहे. हे म्हणजे आधी सूक्ष्म असतात मनामध्ये आणि मग ते संभोगातून स्थूल रूपात येतात, म्हणजे क्रिया केली जाते. हे स्थूल संस्कार बंध स्त्रीच्या मनावर उमटतात आणि स्त्रीच्या मनापासून स्थूल स्वरूपाची प्रक्रिया सुरू होते. एकदा तिच्या मनात आलं तर ते कृतीमध्ये स्थूल रूपात येतं. स्थूल शरीरात पुन्हा अवतरण्याकरता जो जीवात्मा वाट बघत असतो तो स्त्री आणि पुरुष यांच्या उभयगत संस्कारांच्या
विनिमयाच्या प्रक्रियेत जेव्हा त्यांच्या मनाचे कार्य निश्चल होते, हा महत्वाचा मुद्दा आहे. तो जीवात्मा हा परमात्म्याचा अंश आहे, तो असाच येत नाही. आधी ती क्रिया मनात उमटते, सूक्ष्म देहात उमटते, मग ती स्थूल देह कार्यान्वित करतो. आणि ती पण कधी येतो जीवात्मा? जेव्हा दोन्ही जीवांचं मन पूर्ण निश्चल होतं. मन जर कार्यरत असेल तर ते होणार नाही. दोन्ही जीवांचं मन निश्चल स्थितीमध्ये होतं तेव्हा, हा महत्वाचा मुद्दा इथे, तेव्हा स्थूल शरीरात अवतीर्ण होऊ शकतो. स्थूल शरीर अनेक संस्कारांच्या क्रियेतून उत्पन्न होते. अनेक संस्कार असतात. मग त्या जीवात्म्याला कोणत्या फॅमिलीत टाकायचं? मग साधारण जर शक्य असेल तर तेच पुनर्जन्म, पहिल्या जन्मातले त्याचे सगळे सोयऱ्यांच्या कुटुंबात तो येऊ शकतो. जे शक्य नसेल तर त्यासारखे संस्कार ज्या कुटुंबात असतील तिथे त्या जीवात्म्याचा जन्म होऊ शकतो. महत्वाची गोष्ट इथे म्हणजे जेव्हा मन निश्चल होतं तेव्हा तो जीवात्मा तिथे प्रवेश करतो. मन निश्चल होणं ते जर त्याही क्रियेत कार्यरत असेल तर, म्हणून आजकाल आपण जो प्रश्न खूप फॅमिलीमध्ये आजकाल खूप ऐरणीवर आलेला मुद्दा आहे बायोलॉजिकली, कारण मन ते थांबतच नाही. त्या क्रियेतही मन ते चंचल असतं. त्या क्रियेमध्ये मन चंचल होतं तेव्हा जीवात्मा अवतीर्ण होतो. आणि स्थूल शरीर अनेक संस्कारांच्या क्रियेतून उत्पन्न होते. ते शरीर, हे शरीर म्हणजे संस्कारांचं मूर्त स्वरूप आहे. जे काही माझे, तुमचे, आपले सगळ्यांचे संस्कार, ते संस्कारांचं मूर्त रूप म्हणजे हे शरीर तुमचं, आमचं. त्यामुळे जीवात्मा ज्या देहात वास्तव्य करतो त्या देह संस्कारांनी तो सुबद्ध होतो. यात मुळीच आश्चर्य नाही. देहावरील प्रेम गाढ अज्ञानातून उत्पन्न होते. ह्या देहाबद्दल प्रेम बाळगायचं कारण नाही. बाबा सांगायचे, टेक बेस्ट केअर ऑफ युअर बॉडी बट डोंट बी स्लेव्ह टू इट. देहाचे दास बनू नका, पण त्याची उत्तम काळजी घ्या. का? कारण याच देहाच्या माध्यमातून, या देहाद्वारे शेवटी ईश्वर साक्षात्कार प्राप्त होणार आहे. ह्या देहाद्वारे हे सगळे संस्कार खर्च केल्यामुळे जी चेतना आहे, कॉन्शियसनेस आहे, ती प्रगल्भ होत जाणार आहे. मग ती प्रगल्भ होऊन एक दिवस ती संस्कारित चेतना न राहता दैवी चेतना होणार आहे. त्या सगळ्याचं माध्यम हा देह आहे. त्या ईश्वराशी मिलन होणं, ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणं, हाच ह्या देहाचा उद्देश आहे. म्हणून त्या देहाला जपायचं, त्याची काळजी घ्यायची, पण त्याचं दास व्हायचं नाही, पण त्याचं दुर्लक्षही करायचं नाही. कारण त्या देहात आत्मा आहे, म्हणजेच परमात्मा आहे. मग त्याची काळजी घेऊन कसं चालेल न घेऊन? देहावरील प्रेम गाढ अज्ञान. आता देहावरचं प्रेम का? अज्ञान आहे, इग्नोरन्स. मी म्हणजे हा देह, मी सुंदर, तो कुरूप, माझ्या देहाचा, मी ह्या देहातून, हे अज्ञान आहे. ह्या अज्ञानावरून देहावरचं प्रेम निर्माण होतं. देहावरती प्रेम करायचं नाही, त्यातल्या आत्म्यावरती करायचं. समोरच्या माणसावर, त्याच्या शरीरावर प्रेम करायचं नाही, तर त्या शरीराच्या आत जो परमात्म्याचा अंश आहे त्याच्यावर प्रेम करायचं. सुकरास जसा विष्ठेचा आनंद, हे तर सीडी आहे, त्यांची भाषा बघा. सुकर म्हणजे, आता ही भाषा अर्थात वर्णेकरांची आहे. सुकर म्हणजे डुक्कर, पिग. या आमच्या बनसोड काकू इथे बसून ऐकतायत, त्यामुळे त्यांनी तिकडनं लगेच सांगितलं. मराठी डुक्कर आहे आमच्याकडे. सुकरास जसा विष्ठेचा आनंद तसा अज्ञजनास देहासंबंधी आनंद वाटत असतो. आता यातनं काय ते समजून जायचं पाहिजे. ह्याच्यापेक्षा अजून जालिम शब्द नाहीत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डुक्कर कशावर, विष्ठेवर जगतं. त्या विष्ठेचा, त्या विष्ठा म्हणजे अत्यंत घृणास्पद टाकाऊ पदार्थ, घाण, पण तरी त्याचा आनंद कोणाला वाटतो? डुकराला. त्याचं ते खाद्यच आहे.
त्याप्रमाणे माणसाला ह्या देहाचा आनंद वाटतो, सुख वाटतं. म्हणजे काय ते समजून जायचं की त्या लडबडायचं नाही. पुढे देहाचा उपयोग. 5 मिनिटं राहिलेत पण आपण प्रयत्न करूया. वाचत जाऊया. आध्यात्मिक दृष्ट्या विचार न करता देहाच्या गरजा आणि वासना यांना बळी पडणे यापेक्षा अधिक करुणास्पद दुसरे काही नाही, तुच्छ आहे. फक्त आध्यात्मिक कार्यासाठीच देहाचा उपयोग झाला पाहिजे. या संबंधीचे अवधान मनात, ह्या संबंधीचा विचार, जागरूकता, अवधान म्हणजे जागरूकता मनात सतत आणि अखंडपणे राहत असल्याने या भौतिक देहाचा खऱ्या जीवनाकरता वारंवार अडथळा होतो. सतत मनात ठेवलं पाहिजे हा देह हे माध्यम आहे. कशासाठी? ईश्वर साक्षात्कारासाठी. त्याचा उपयोग आध्यात्मिक हेतूसाठीच झाला पाहिजे. हा देह आत्म्याकरता जणू पिंजरा आहे, कैद आहे. ह्या देहाच्या कैदेत आमचा आत्मा आहे. आत्म्यासाठी हा देह म्हणजे पिंजरा आहे. परंतु देह नाशाने परंतु देहनाशाने आत्म्यास स्वातंत्र्य मिळू शकत नाही. जरी आत्म्यासाठी हा देह म्हणजे पिंजरा असला तरी देहाच्या नाशाने आत्म्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. हा एक सुंदर विरोधाभास म्हणा, म्हणजे ही क्लुप्ती एक पहा कसं आहे. देह हा त्याच्यासाठी पिंजरा असला तरी त्या देहाच्या मार्फतच त्याची त्या पिंजऱ्यातून सुटका होणार आहे आणि देहाचा नाश करून त्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. ही गंमत आहे. या भौतिक देहाचा योग्य प्रकारे विचारपूर्वक उपयोग करून त्याच्याच सहाय्याने आध्यात्मिक साध्य गाठावयास पाहिजे. ह्या देहाच्या मदतीनेच आध्यात्मिक हेतू पूर्ण करायला पाहिजे. मनातील सत्प्रवृत्तींना अवरोध उत्पन्न करणाऱ्या या शरीराचा खूप बाहेर जाऊन प्लीज नंतर बोलते. मनातील सत्प्रवृत्तींना अवरोध उत्पन्न, मनात ज्या काही सत्प्रवृत्ती आहेत त्यांना विरोध निर्माण करणाऱ्या या देहाचा दुसरा उपयोग तरी काय? ज्याचा एक दिवस नाश व्हायचा आहे म्हणजे देहाचा, त्या शरीराच्या सौख्यात अडकून राहण्यात उपयोग नाही. हे संपणारच आहे, देह नष्टच होणार आहे. मग त्याच्या सौख्यात कशाला अडकून राहायचं? त्याच्या सौख्यात अडकून राहणं म्हणजे डुकराने विष्ठेची आनंद घेण्यासारखं आहे. शरीर हे जीवनाचे साधन आहे. त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करावा, दुसऱ्यांसाठी ते झिजवावं, ईश्वर प्राप्तीसाठी त्याचा उपयोग करून घ्यावा. आता पुढचा पॅरेग्राफ आहे तोही घेऊया, होईल आपला 2 मिनिटांमध्ये. संस्कारांचा संसर्ग. संस्कार संसर्गजन्य असतात, फक्त आजार संसर्गजन्य नसतात. संस्कार सुद्धा संसर्गजन्य असतात. आमच्या बँकेत एक ऑफिसर होते कोठी नावाचे, सत्प्रवृत्त गृहस्थ, धनाढ्य, कुणाचंही खायचे नाही. पार्टी असू दे, काही असू दे, त्यांचा डबा ते घेऊन येऊ दे, लोकांनी त्यांना बावळाटात काढू दे, वेड्यात काढू दे, पण ते त्यांच्या घरचंच खायचे, दुसरं कोणाचंही खायचं नाही. आणि बऱ्याच जणांचं आपण हे बघतो की दुसऱ्याचा परान्न त्यांना वर्ज्य असतं. बऱ्याचशा आध्यात्मिक मार्गात मांसाहाराचा निषेध केला आहे, कारण की त्यामुळे मनुष्याच्या ठिकाणी प्राण्याचे संस्कार येतात आणि मनुष्य क्रोधाविष्ट, क्रोधी, रागीट आणि लोभासक्त बनतो. त्याच्या जागी अधिकाधिक वासना निर्माण होतात. कधी कधी दुसऱ्याच्या शरीरातूनही असंख्य संस्कार शरीरात प्रविष्ट होतात. दुसऱ्याच्या शरीरातूनही आपल्या शरीरात संस्कार प्रविष्ट होतात. तुम्हाला माहित असेल की बाबांनी काही फॅमिलीज आहेत त्यांना पती पत्नींनाही त्यांनी भावा बहिणीसारखं राहायचा सल्ला दिला होता. ह्याच्यातनं काय ते समजून जायचं आणि त्यातनं आपण काय शिकायचं आणि अनुसरण करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रेत शरीराच्या स्पर्शातूनही असंख्य संस्कार शरीरात शिरतात. परवा श्वेतांबरी सांगत होते की डेड बॉडी नंतर तिला फार आजार मुलीला यायला लागला. अर्थात ज्यांचे मेडिकलला आहेत, बाबांचा फोटो त्यांनी गळ्यात घालावा, बाबांचा अंगारा लावा, बाबांचं नाव घेत राहावं,
तर म्हणून त्यांना कारण ते मेडिकलला आहेत तर त्यांना जरुरी आहे दुसऱ्या पेशंटला तपासणं, हे करणं, किंवा अभ्यास चालू असताना डिसेक्शन करणं, प्रेत शरीरांचं हे करणं. तर प्रेत शरीराच्या स्पर्शातूनही बऱ्याच जाती जमातीमध्ये असं आहे की अग्नी द्यायला बायका वगैरे जात नाहीत स्मशानापर्यंत. बरेच लोक आहे की प्रेत यात्रेला जात नाही किंवा त्याला हात लावायचं टाळतात. माझ्या आई वडील गेल्यानंतर आम्ही तिथे एक माणूस बसून ठेवला की त्यांना पायाला कुणी स्पर्श करू नका, असंही ते पायाला कोणा पडू देत नव्हते की स्पर्श करू नका. हे आम्ही सगळ्यांना विनंती वारंवार करत होतो आणि काही लोक हट्टाने पुन्हा पुन्हा पाया पडत होते, तो भाग वेगळा. तर आपल्या सगळ्यांना हे एक धडा आहे, आपण त्यातनं काय शिकायचं समजायचं ते समजून घ्या सगळ्यांनी. प्रेत शरीराच्या स्पर्शातूनही असंख्य संस्कार शरीरात शिरतात. अच्छा, 7 वाजले, आपण इथे थांबूया. थँक्यू ऑल, थँक्यू बाबा. अवतार मेहर बाबा की जय. जुन्नेवार भाऊ लगेच सुरू करा प्रार्थना, आणि सेशन हा झाल्यानंतर प्रार्थनेनंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ, कारण टॉपिक महत्वाचा आहे. तर ज्यांना प्रश्नोत्तरात रस असेल त्यांनी थांबावं. आरतीनंतर अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा भाऊ, सुरू करा. जुन्नेवार भाऊ दिवाकर जुन्नेवार भाऊ सुरू करा, तुमचा माईक अनम्यूट करा. जय बाबा. जय जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. परवर दिगारा जगा रक्षिसी तू, नसे आदिनांत तोही तुला. हे अद्वयाथांग तुझा नको, तुला एकही सापडेना तुला. तुला वर्णना रूपना व्यक्तताना, गुणातीत तू तुला बंधना. अगाधा विनाशा न पावे कदा तू, न पावे तुला तर्क वा कल्पना. परवरदिगारा पाहू शके कोण तुझला अभंगा, चिरंजीवना दिव्य नेत्राविना. होतासी तू पूर्वकाली असे आज, राहे पुढेही सदा सर्वदा. चला व्यापुनी सर्व तू वस्तू मात्री, असे तू तसाची स्थलातीत. व्यापुनी आकाश पाताळ न्यारा, निराळा उरे सर्व वस्तूनी. निराळा उरे सर्व वस्तूनी. परवरदिगारा जगा रक्षिसी तू, नसे आदिनांत तोही तुला. भूमिका तू न तू भूमिका तीतही सर्व, तू व्यक्त आणि अव्यक्तही. असोनी स्वयंभू दिसेना कुणा तू, असोनी त्रिलोकी उडे त्यावरी. तू जानसी सर्व हृदया मना, मायका सर्व देवेश्वरा. कल्याणकारी सदा सर्व शक्ती, असे सर्व व्यापी दया सागरा. असे सर्व व्यापी दया सागरा. परवरदिगारा जगा रक्षिसी तू, नसे आदिनांत तोही तुला. अमर्याद आनंद शक्ती असीमा, अमर्याद प्रज्ञानही तू तसा. असीमज्ञ सर्वज्ञ तू ज्ञान सिंधू, त्रिकालज्ञही तू स्वयं ज्ञानवान. त्रयी सच्चिदानंद आत्म्याची आत्मा, गुणापारणा प्रेम सिंधो तुझ्या. प्राचीन तू एक श्रेष्ठाहुनी श्रेष्ठ, सत्यासी आधार प्रभू तू तसा. सत्यासी आधार प्रभू तू तसा. परवरदिगारा जगा रक्षिसी तू, नसे आदिनांत तोही तुला. असे देव तुची परम देव ही तू, परात्पर तू देव परमेश्वरा.
अल्लाह इलाही यजान तुझी और मज्जा से तू खरा, परमात्मा देवा परब्रह्म तुझी प्रिय श्रेष्ठ तू सर्व शक्ती तुझ्या, तुझ्या विन तुझ्या न पूजार्थ कोणी, असे सार्थ इजत तुझे नाव गा, असे सार्थ इजत तुझे नाव गा. परवरदिगारा जगारक्षिसी तू, नसे आदिनांत तोही तुला, नसे आदिनांत तोही तुला. अवतार मेहर बाबा की जय. हे परवरदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहे. तू अद्वैत व अतुलनीय आहे. तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहे. तू अविभाज्य आहे. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस, सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहे आणि सर्व ठिकाणांच्या तसेच सर्वांच्या पलीकडे आहे. तू आकाश मंडळात आहे, पाताळात आहे. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस आणि सर्व भूमिकांवर तसेच सर्व भूमिकांच्या पलीकडे आहे. तू तिन्ही भुवनात आहे व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहे. तू विश्वकर्ता व देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहे. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत वर्तमान भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहे. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहे. सत्य, ज्ञान व आनंद यांची झळी तू आहे. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहे. तू आदि पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहे. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह इलाही यजदान औरमज व प्रियतम परमेश्वर आहेस. तुझे नाव यजत अर्थात एकमेव पूज्य आहे. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. आणि विशेष करून दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यांना दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल, दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा करा. हीच तुमच्या चरणी आमची नम्र प्रार्थना. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक त्याहून आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हाला मदत कर. आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत, अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती कष्ट राहावा, यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय.
अवतार मेहर बाबा की जय। जय अवतार मेहर बाबा की जय। जय जय बाबा। जय बाबा। अवतार मेहर बाबा की जय। जिथे कल्पना शब्द न जाती, ऐसा अपरंपार नेति म्हणूनी वेद ही थकले, महिमा तुझा अपार निहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन, लावून झोत मनाची मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजनी, लावून झोत मनाची धूप जाळून पुष्पे अर्पुनी, देवा पुष्पे अर्पुनी, मोठेपण का मजला तुमचे तुम्हा देऊनी, मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन, लावून झोत मनाची तुम्हीच कारक तुम्हीच तारक, आदि तुम्ही अंती ओ देवा, आदि तुम्ही अंती, तुमच्या समो तुम्हीच देवा, दुसरी ना युक्ती मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन, लावून झोत मनाची तुमची माया सर्व चराचर, छाया ही तुमची देवा, छाया ही तुमची अनंत तुम्ही ठोरी न कळे, वर्णावी कैसी मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजनीला, ज्योत मनाची माझ्या मजला ठावन महिमा, सांगू तव कैसा देवा, सांगू तव कैसा, अज्ञपणे मी गातो भजतो माझा भाव असा, मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन, लावून झोत मनाची कृपावंत तुम्ही असीम तुम्हा, काय कुणी द्यावे ओ देवा, काय कुणी द्यावे, एक मागणे स्मरण तुझे भवभक्ता भावे, मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन, लावून झोत मनाची मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन, लावून झोत मनाची अवतार मेहर बाबा मेहर की बाबा जय। की जय। अवतार मेहर बाबा की की जय। अवतार मेहर मेहर बाबा बाबा की जय। की बहुत बढ़िया, आरती भी प्रेयर भी बहुत सुंदर है। थैंक यू बाबा, थैंक यू ऑल। अच्छा, अभी और कुछ पूछना है, बताना है?
सुरेखा डोंगरे, मेहर प्रसाद निंजे. बोला ताई, सुरेखा ताई बोला. जय बाबा. सुरेखा ताई डोंगरे, सुरेखा ताई डोंगरे, जय बाबा बोला. जय बाबा, जय बाबा. हा, तुमचा हँड रेज आहे, बोला. जय बाबा की आरती म्हणणार आहे? नाही, चुकून झाला असेल. मग आरती म्हणा एक छोटी, आणि मग प्रश्न उत्तर घेऊ. प्रश्न उत्तर म्हणायची आरती. हा, प्रश्न उत्तर म्हणते ना. हा. हो. योगिताजी, योगिता काळे, तुमचा माईक बंद ठेवाल प्लीज. हा, दुसरे बोलताना. हा हा, नंतर आपण घेऊया प्रश्न उत्तर ताईंची आरती झाल्यावर. आणि मग मेहर प्रसाद निमजेंचाही प्रश्न आहे, इतरांचेही काय प्रश्न बघूया. टॉपिक महत्वाचा आहे, त्यामुळे थोडा आज वेळ देऊया. ताई एक छोटी आरती म्हणाल. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. 18 पुराणे शास्त्रे साही, वेदही थकले चार. तुझा तांगना कुणाला गला, महिमा तुझा अपार. दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा. हृदय मंदिरिया मेहर प्रभु आरती ही घ्याया. मेहर प्रभु आरती ही घ्याया. अश्रुजलाने धुतले हे मन, अनुतापाचे वरती आसन. प्रेम भक्तीचे हे आवाहन, प्रेम भक्तीचे हे आवाहन. बसा तयावरिया मेहर प्रभु आरती ही घ्याया. मेहर प्रभु आरती ही घ्याया. रोम रोम हा शरीरामधला, रोम रोम हा शरीरामधला. धूप दीप होऊनी पेटला, धूप दीप होऊनी पेटला. अवघे जीवन नैवेद्याला, अवघे जीवन नैवेद्याला. अर्पण ही काया मेहर प्रभु आरती ही घ्याया. मेहर प्रभु आरती ही घ्याया. काय मागुनी वसला हे तू, मागितल्या विण सर्व दिलेस तू. एक मागतो तरी परंतु, एक मागतो तरी परंतु. तुझी कृपा छाया मेहर प्रभु आरती ही घ्याया. मेहर प्रभु आरती ही घ्याया. शब्द पांगळे अपुरे पडती, शब्द पांगळे अपुरे पडती. मुक्या भावना ओठी अडती, मुक्या भावना ओठी अडती. कशी गाऊ मी तुझी आरती, कशी गाऊ मी तुझी आरती. तूच गावया मेहर प्रभु आरती ही घ्याया. मेहर प्रभु
आरती घ्याया दीन दयाळा परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया मिहिर प्रभु आरती घ्याया मेहर प्रभु आरती घ्याया अवतार अवतार मेहर मेहर बाबा की जय. जय. खूप छान ताई. बऱ्याच दिवसांनी हे आता हो. केतकी नेहमी गायची. फार सुंदर आरती आहे. जय बाबा. अच्छा, मेहर प्रसाद निमजेंचा काहीतरी प्रश्न होता. खूप छान, थँक्यू. जय बाबा ताई. जय बाबा थँक्यू. जय बाबा जय बाबा। हाँ बोलिए. जय बाबा. आपने जो अभी बताया कि दुष्ट इंसान के भी संस्कार संक्रमण होते हैं, दुष्ट इंसान के, तो ये संक्रमण होने के चांसेस 72 घंटे के पहले तक रहेगा, 72 घंटे के बाद भी होते हैं। यानी 72 घंटे को जो आज इंसान है, मृत इंसान, वो धरती के साथ कनेक्ट रहता है, स्थूल जगत के साथ कनेक्ट रहता है 72 आवर्स तक। तो उतने देर तक ही वो संस्कार संक्रमण हो सकते हैं क्या, उसके बाद में भी होते हैं? नहीं, जब तक पार्थिव है उसका तब तक है। जब पार्थिव डिस्पोज ऑफ होगा तो नहीं होगा। डिस्पोजल होने तक ही हो सका, उसके बाद नहीं हो सकता ना। नेचुरली। जी जी जी। थैंक बाद में भी कोई चांस है। जय बाबा। और मैंने नहीं कहा, ये यहाँ किताब में दिया है। जो बाबा के सब है वो डॉक्टर सीडी देशमुख ने द स्पार्क्स ऑफ ट्रूथ में लिखा, उसका ये भाषांतर वर्णेकर जी ने किया। और कोई सवाल? जय बाबा. नो थँक यू व्हेरी मच. थँक यू. जय बाबा. काही एक प्रश्न मला आहे. बोला ना. जे आंघोळ घालतात शेवटी मृतात्म्याला, ते आवश्यक असते का आंघोळ घालणं? बाबांच्या ह्याच्याप्रमाणे गरज नाहीये. काही नंतर केलं तरी जे काय शरीर सुटूनच गेलं ना. बाबांच्या ह्याच्यात तरी असं काही दिलेलं नाहीये. आणि ती आंघोळ घालण्याची म्हणजे की बा व्यवस्थित सगळं असं असेल. बऱ्याच केस मध्ये आजकाल नाही कोणी एवढं घालत. म्हणजे मला माहित नाही, आमच्या आई वडिलांना तर काही केलं नव्हतं. आणि जोशी काका इथे हे झालं, त्यांनाही काही केलं नव्हतं. म्हणजे आजकाल एवढं कोणी पाळतं मला माहित नाही. पण ते का घालायची पद्धत सुरू झाली ते वेदांताच्या प्रमाणे काहीतरी ते देशपांडे भाऊ सांगू शकतील. पण बाबांच्या ह्याच्यात तर एकदा देह गेल्यावर त्याला काही तेवढं बाबांनी याच्याबद्दल काही कुठे म्हटल्याचं मला तरी काही आठवत नाहीये की घालावी नाही घालावी. पहिले 3 दिवस महत्वाचे असतात हे बाबांनी सांगितलं. आंघोळीच्या बद्दल काही स्पेसिफिकली कुठे म्हटल्याचं मला तरी आठवत नाही. आणि हल्ली तेवढे बऱ्याच केसेस मध्ये शक्य होतही नाही. जसं आता आणि ते लोक आजकाल करतही नाहीत आंघोळ वगैरे. आजकाल आता बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं करत नाहीत आंघोळ वगैरे काही. असंच थोडस पाणी शिंपडून देतात आणि झालं. म्हणजे ते काय आहे की एक भावना असते की बुवा आता हा आत्मा देह सोडून चाललाय, तर त्याला पुढे फ्रेश ह्याच्यात त्याने ते पुढच्या मार्गाला लागावा, ही भावना त्या मागे असावी. बोला देशपांडे भाऊ काहीतरी बोलतायत. त्यात काय होतं की जेव्हा तुमचा जीव निघतो तेव्हा तो खूप प्रेशरने निघतो. आणि त्या प्रेशरमुळे तुम्हाला लग्दी किंवा परसाकडे होते त्या प्रेताच्या द्वारे. तुम्ही म्हणून त्या प्रेताला आंघोळ घालायची असते. तुमच्या शरीरातलं जे मल असतं ना, तो त्या फोर्सने जेव्हा तुमचा जीव निघतो तेव्हा फोर्सने निघतो. आणि त्या फोर्समुळे तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केलं तर त्या मृतात्म्याला परसाकडे झाली असते किंवा लघवी झाली असते. तर ती लघवी आणि परसाकडे ते होऊ नये म्हणून त्याला आंघोळ घालायची आहे. म्हणून त्याला आंघोळ घालायची आहे. ते त्याच्या शुद्धतेसाठी, म्हणजे त्याचं शरीर शुद्ध राखा. की तुम्ही त्याला शेवटी हात लावणार, त्याला नेणार ना. मुसलमाना त्याला अत्र लावतात वास होऊ नये म्हणून. एक बा. आणि आता आपल्या जे प्रश्न की मृतात्म्याचे संस्कार होतात का त्याला बॉडीला हात लावल्याचे, ते होतात. मग त्यावर उपाय काय आहे? त्यावर असा उपाय आहे की तुम्ही गाईला किंवा गोमूत्र स्वतःच्या अंगावर शिंपडायचं किंवा गाईला हात लावायचा. म्हणजे ते तुमचे संस्कार. आता बाबाने सांगितलं की प्रेत झाल्यानंतर त्याला गाईचा स्पर्श करायचा किंवा कुत्र्याचा स्पर्श करायचा. ते त्याचे संस्कार ते दोन्ही प्राणी ओढून घेतात. ते संस्कार ओढण्याची कॅपॅसिटी ह्या 2 प्राण्यात आहे. म्हणून जर तुम्ही जर एखादा प्रेताला झाला तर तुम्ही गायला स्पर्श झाला, ते संस्कार तुमचे गाय ओढून घेते आणि तुम्ही संस्कार मुक्त होता. आणि बाकीचे जंतू वगैरे आहे त्याच्यासाठी तुम्हाला आंघोळ करण्याचाही भागच आहे.
की तो कशा रोगाने मेलेला आहे, तुम्ही त्याला नमस केला, तिथे जंतू आले, हे झाले, हा एक भाग आहे, भौतिक भाग आहे. आणि हा संस्काराचा दुसरा भाग आहे. आणि क्लिअर. थँक्यू पण ताई देशपांडे. आपल्याला हे बाबांनी सांगितलं का की जेव्हा आपण प्रेतात्म्याला हात लावतो हा, आणि त्यानंतर गाईला किंवा कुत्र्यालाच हात लावला पाहिजे असं काही बाबांनी सांगितलं का? आम्ही बाबांनी सांगितलं नाही, पण बाबांच्या जर वाचत आहे की तुमचे प्रेतात्माचे जर तुम्हाला त्याचे जर संस्कार कमी करते असतात तर तुम्ही त्याचा स्पर्श त्याला करा म्हणून. वाचा तुम्ही एखाद्या ठिकाणी सांगितलं, एका ठिकाणी म्हणजे लावा म्हणून लावा नाही, पण ते संस्कार कमी करतात असं म्हटलेलं आहे. कंपल्शन नाही केलंय बाबांनी की तुम्ही लावाच म्हणून. पण तुम्हाला जर संस्कार त्याचे कमी करायचे असतील, तुमच्यावर जर संस्कार येत असतील तर तुम्ही त्या मातेचे ते हे आहे, जसं आपण आता घाण झाली, आपण त्याला हात लावला घाण येत असला तर आपण साबणाने नाही पण किंवा त्यांचे संस्कार आपल्याला लागतातच त्या प्रेतात्म्याला हात लावल्यानंतर. हो. आणि कुठल्याही गोष्टीचा काही स्पर्श झाल्यामुळे संस्कार तुमच्याकडे आले, ते चांगले असो वाईट असो, किंवा तुमच्या प्रेतात्म्यातून संस्कार पास होतात हे तर आता आपण बघितलंच याच्या पुस्तकात योगिता. आपण चांगल्या भावनेनं दुसरा मुद्दा की ते जर कमी करायचे असतील, नष्ट करायचे असतील तर तुम्ही म्हणजे मी जे घरी ऑब्झर्व केलं आमच्याकडे, आता गावात तुम्ही राहता, जायला पाहिजे, ह्याला पाहिजे वगैरे, ठीक आहे. आता त्याला हात लावत होते की नाही ते माहित नाही, पण असं कुठे जर जाऊन आले तर आमच्या वडिलांचं होतं की पहिले बाबांचा म्हणजे असंही आम्ही कुठे घराच्या बाहेर जाताना नेहमी अंगारा लावून जाणे, घरी आल्यावर तर ते मी करतेच. हा, बाबांचा अंगारा लावला, बाबांना दर्शन केलं. आणि जसं देशपांडे भाऊनी सांगितलं आंघोळ वगैरे का करायची, कारण तिथे आपण तुम्ही इन्फेक्शियस नाही हो म्हणून आंघोळ करायची इन्फेक्शनच्यानंच करतो. तर त्याला इलाज म्हणजे तुम्हाला गायला कुत्र्याला हात लावायचा नसेल, तुम्ही बाबांचा अंगारा लावा. माझ्या दृष्टीने बाबांचं दर्शन ते तर मी कुठे गेलं ते करतेच म्हणा, पण जवळचं कुठे प्रेतात्मा असलं, जवळचं कुठे मौत झालं तर जावंच लागते, हात लावच लागते. बरं देशपांडे भाऊ, तुम्हाला काय विचारायचं होतं? तुमचा हँडरेज आहे. जय बाबा. मला तेच सांगायचं होतं, मला हेच सांगायचं होतं त्या संस्कारामुळे तुम्ही उत्तर तर दिलं चांगलं, थँक्यू. अजून तुम्हाला काय प्रश्न संस्कारांच्या वर? प्रत्येकाला तुम्हाला उत्तर आहे त्याच्यावर. हॅलो, हा, बाबांनी तेही सांगितलं ना की प्रेतात्म्याजवळ कुत्र्याला काहीतरी खाऊ घालायचं. बाकी लोकांमध्ये खाऊ घालतात कुत्र्याला, तर ते त्याच्यामुळे ते संस्कार त्या प्रेताचे सगळे ओढून घेतो कुत्रा. हे वाचलाय मी कुठेतरी बाबांनी सांगितलं, तेच सांगतोय मी. हा तेच. कुत्र्याला काहीतरी खाऊ घालायचं म्हणतात त्याच्याजवळ. त्याच्या जवळ झालं मी तो कुत्रा त्याच्या जवळ जातो ना, मग त्या कुत्र्याला तुला बाहेर खाऊ घालता येत नाही का? त्याच्या जवळ कशाला घालायचं? हा, ते कुत्र्याला खाऊ घालता, बाहेर खाऊ घालता घराच्या. त्याच्या जवळ म्हणजे त्याच्या निमित्ताने तिथले जे संस्कार त्याच्या जवळ असतात हे ते ओढून घेतो तो कुत्रा किंवा ती गाय. बरोबर आहे, बरोबर. म्हणून ते सगळं संस्कारच आहे, सगळं जे आहे ते सगळं संस्कारच आहे. तसं त्या बोलल्या नाही. अजून काही असेल तर ठीक आहे. बाकी काही नसेल तर कन्क्लूड करूया मीटिंग. हो, ठीक आहे. कारण मला वाटलं होतं प्रलय संस्कार ह्याच्याबद्दल कोणीतरी विचारेल, पण ते प्रेताभोवतीच घुटमळत आपण प्रलय शब्द वापरतो ना, हा लय शब्द आहे, नाश नाहीये. लय शब्द आहे, पुस्तकात प्रलय दिलाय, पुस्तकात प्रलय दिलाय, पण त्या प्रलयाला लय म्हणजे विलीन होणे, तुमचे नाहीसे होत नाही. आपला तो प्रलय म्हटल्यानंतर हे नाहीसं होतं असा जो आपण गृहीत धरतो तो चुकीचा अर्थ गृहीत आहे. नाश नाही आहे, लय आहे, विलीन होणे आहे. मीठ पाण्यात विरघळतं म्हणजे मिठाची चव राहते, पण ते पाण्यात विलीन झालेलं आहे. ते म्हणजेच परमात्म्यामध्ये पूर्ण ज्याच्यातून सृष्टी निर्माण झाली त्याच्यामध्ये ती लय होते, म्हणून प्रलय शब्द आहे. म्हणून लय आहे तो. त्याच्या पुढे आणखीन आहे बाबांच्या लिटरेचर मध्ये प्रलय आणि महाप्रलय मध्ये पण फरक सांगितलेला आहे की प्रलय किती वर्षांनी होतो तेही सांगितलंय, आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सृष्टी नष्ट होत नाही हेही सांगितलंय. महाप्रलय मध्ये फार वर्षांनी तो होतो आणि त्यात संपूर्ण सृष्टी नष्ट होते. आणि तुम्ही म्हणताय ठीक आहे, लय आपल्यासाठी नष्ट स्थूल भावनेने, ती शेवटी ईश्वरातून निर्माण झालेली ईश्वरात लय होते. इट इज नॉट सो दिस थिंग. ठीक आहे. आता
कन्क्लूड करूया. सगळेजण एकदा बाबांचा जोरदार जयकार करा. आपले आपले व्हिडिओ माईक जरा ओपन करा. जरा बाबांचा 3दा छान जयकार जोरात करा, म्हणजे छान वाटतं. करा सगळ्या जय बाबांना बाबा. अर्पण. ताई जय अगली बार मैं बाबा. मराठी में आरती करूंगी. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय मेहर बाबा. जय बाबा मेहर बाबा. जय बाबा. जय मेहर बाबा. बाबा की अवतार जय. मेहर बाबा. अवतार जय मेहर बाबा, सबको जय मेहर बाबा. जय बाबा. थँक्यू ऑल. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. जय बाबा सगळ्यांना. जय बाबा. 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 सगळ्यांना जय बाबा. छान वाटलं. सगळे आज दिसले, बरं वाटलं. जॉईन होत जा असे. उद्याही जॉईन व्हा. 90 रुपये. जय बाबा. जय बाबा.